कोणते आहेत शरद पवारांचे उमेदवार जे आजच आहेत फिक्स आमदार? कोणते मतदारसंघ आहेत ज्यामुळे जयंत पाटील होणार आहेत मुख्यमंत्री? आणि कोणत्या उमेदवारांचा विजय आजच आहे पक्का ज्यामुळे अजितदादांना धडकी भरली आहे? चला तर बघूयात। मावळ विधानसभा मतदारसंघ जिथे अजितदादांच्या सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवार भाजपच्या बाळा बेगडेंना पक्षात घेऊन त्यांना तिथं संधी देतील असं बोललं जात आहे। बारामती विधानसभा मतदारसंघातून योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत आणि त्यामुळे अजित पवार घाबरले असून निवडणुकीतून माघार घेण्याची भाषा करत आहेत असं देखील बोललं जात आहे। इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकली आहे त्यामुळे त्यांचं तिकीट देखील फायनल झालेलं आहे। या ठिकाणी आता अजितदादांचे दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना घेरण्यासाठी शरद पवार भाजपच्या अमृता पवार यांना पक्षात घेऊन संधी देतील असं देखील बोललं जात आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे निष्ठावंत नेते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना संधी देऊन अजित पवार यांच्या दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी पवार डाव फेकतील असे संकेत पवारांनी दिले आहेत। जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद लेंडे, आनंदराव चौगुले, तुषार थोरात, मोहित डमाले आणि संजय कोळी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। कर्जत जामखेड येथून पुन्हा एकदा रोहित पवार यांना संधी मिळणार असून नुकतंच पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रिपदाचेही संकेत दिलेले आहेत। यांच्या विरोधात भाजपचे राम शिंदे मैदानात असतील अशी शक्यता आहे। पारनेरमधून शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या पारनेरमधून लढतील आणि त्यासाठी त्या तयारी करत आहेत। पंढरपूर येथून भगीरथ भालके यांच्यासह प्रशांत परिचारक आणि अनिल सावंत यांनी शरद पवारांशी जवळीक वाढवल्याची चर्चा आहे पण सध्या भगीरथ भालके तिथून आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना हरवण्यासाठी मोहिते पाटलांच्या साथीनं उत्तमराव जानकरांना पवार संधी देतील असं म्हटलं जात आहे। कोरेगावमध्ये फक्त शशिकांत शिंदे हेच तुतारीचे एकमेव उमेदवार इच्छुक असून त्यांना संधी मिळणार हे जवळपास फिक्स आहे। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे तर तासगाव विधानसभा मतदारसंघातून आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी शरद पवारांनी फिक्स केली आहे। रोहित पाटील यांनी तासगावमध्ये जबरदस्त संघटन केलेलं आहे। शिराळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत आणि त्यांना पुन्हा संधी दिली जाईल असं बोललं जात आहे। आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ इथून राम खाडे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजवे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तर साहेबराव देवकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे। परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी शरद पवार यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ यांना संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राजाभाऊ फड हे परळीतील स्थानिक आणि प्रभावशाली नेते असून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याशी राजकीय वैर आहे। तसंच बबन गित्ते, ॲडव्होकेट माधवराव जाधव, फुलचंद कराड आणि सुधामती गुट्टे यांच्या नावाची देखील चर्चा आहे। बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याचं फिक्स आहे। त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असून मराठा आरक्षणाचा देखील त्यांना पाठिंबा आहे। केज हा मतदारसंघ राखीव असून तिथं माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना शरद पवार संधी देणार आहे असं बोललं जातंय। पक्षफुटीनंतर त्यांनी पवारांना खमकी साथ दिली आहे। त्यासोबतच नवनाथ शिंदे यांना सुद्धा त्या ठिकाणी तयारी करण्याचे संकेत मिळत आहेत असं देखील बोललं जात आहे। अहमदपूर येथे अजितदादांच्या बाबासाहेब पाटलांना हरवण्यासाठी पवार विनायकराव पाटलांना संधी देतील असं कळतंय। परांडा या विधानसभा मतदारसंघात निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावर शरद पवार गटाला जर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून सुटला तर या ठिकाणी राहुल मोटे, तानाजी सावंत यांना टफ फाईट देतील असं सांगण्यात येत असल्यानं पवार त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात असं बोललं जात आहे। घनसावंगी या ठिकाणी शरद पवार गटाकडून आमदार राजेश टोपे यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असं बोललं जातंय। त्यांचं जवळपास तिकीट फिक्स मानलं जात आहे। काटोल या विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार हे जवळपास फिक्स आहे। श्रीगोंदा येथून राहुल जगताप यांना शरद पवार यांनी आमदार व्हा आणि मतदारसंघाचे प्रश्न सोडवा म्हणून तयारी करण्याचे आदेश दिल्याचं कळतंय। दौंड येथून आप्पासाहेब पवार किंवा नामदेवराव ताकवणे यांची नावं पुढे आलेली आहेत। दरम्यान अद्याप तरी दौंडमध्ये नामदेवराव ताकवणे यांच्याच नावाची चर्चा सगळ्यात जास्त आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरीतून उमेदवारी मिळावी यासाठी नुकतेच विलास लांडे यांनी पवारांची भेट घेतली। दरम्यान त्यांच्या मतदारसंघातील ताकद पाहता पवार त्यांच्या नावाचा विचार करतील असं दिसतंय। पण या ठिकाणी अजित गव्हाणे यांनी भोसरीमध्ये टाईट फिडिंग लावल्याची चर्चा असून त्यांना देखील उमेदवारी मिळू शकते।
शिरूर हवेली इथं सध्या विद्यमान आमदार असलेले अशोकराव पवार हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील हे जवळपास फिक्स आहे। राहुरीमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची शरद पवार गटाकडून सर्वाधिक चर्चा आहे। शेवगाव येथून शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे हेच प्रबळ उमेदवार असल्याचा दावा करण्यात येतोय। तर सांगोल्यामधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख, दीपक साळुंके आणि नुकतेच शिंदे गटातून शरद पवार गटात आलेले दत्तात्रय सावंत यांच्या नावाची चर्चा आहे। बार्शीमधून दिलीप सोपल किंवा प्रतिभाताई झाडबुच्चे यांच्या नावाला पसंती मिळू शकते। दिलीप सोपल लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत। माढ्यातून अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे तर रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांनी तुतारीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय। पण पवार कुणाला संधी देतात हे येणाऱ्या काळातच कळेल। पाटण विधानसभा मतदारसंघातून मंत्री शंभूराज देसाई यांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार सत्यजित सिंह पाटणकर यांना बळ देत असल्याची चर्चा आहे आणि यांचं तिकीट देखील जवळपास फिक्स मानलं जात आहे। तर कराडमधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल हे जवळपास फायनल आहे। आणि कागल मतदारसंघातून नुकताच समरजित सिंह गाडगे यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी त्यांची कागलची उमेदवारी आणि मंत्रिपद या दोन्हीचेही संकेत दिलेले आहेत। तर हे होते पवारांचे मावळे जे जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी रणांगणामध्ये असणार आहेत आणि यांचा विजय जवळपास फिक्स मानला जातोय। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।